ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही थोडेफार अनुभव येतात आणि माझा आजचा अनुभव हा अतिशय खरोखर आहे. अतिशय असलेला अनुभव, खरोखर असलेला हा अनुभव अतिशय असलेला पती पत्नींना ठेवतो दूर. पत्नी ICCUच्या आत पत्नी ICCUच्या आत आणि पती ICCUच्या असे बाहेर. इथेच पडले थोडे मान अंतर, इथेच पडले थोडे अंतर. जीवनात असे काही चमत्कार, जीवनात असा काही चमत्कार. जीवनात खरे कधी चमत्कार. आता माझी कविता आहे. अतिशय कठीण प्रसंग आहे, पण मला कविता लिहिल्याशिवाय आणि हिला कविता दाखवल्याशिवाय आणि तिचा चेहऱ्यावर असलेला आनंद पाहिल्याशिवाय मला समाधान नाही. आणि त्या अशा परिस्थितीत सुद्धा कविता पाहणारच, असं आमचं नातं आहे. आता हा प्रसंग आहे. अचानक उन्हाळा झालेला सुरू आणि भरपूर उन्हाळा आणि भरपूर आपण एसीची हवा खातो आणि एसीचा त्रास होतो. एसीमुळे कफही होतो, एसीमुळे कफ होतो आणि कफ दाटला जातो, होतो त्रास फार. परंतु अचानक येते घरी डॉक्टर. अचानक येते डॉक्टर, सांगते हॉस्पिटलमध्ये चला लवकर. भयंकर कठीण प्रसंग असा. पण अशा आमच्या सुंदर जीवनाला सुंदर संसार चालवता, पण सुंदर संसाराला जणू लागली नजर. सुंदर संसाराला लागली नजर. पत्नीचा आजार, उन्हाळा फार. पत्नीचा आजार विशेष नाही फार, फक्त उन्हाळाच होता अतिशय फार. पतिदेव एसीच्या हवेवर कफ झाला अतिशय थोडा फार. उन्हाळा झाला बेजार. उन्हाळा झाले दोघंही बेजार. दाटला कफ बोलाविले डॉक्टर. हॉस्पिटल घर मध्ये पडले अंतर. हॉस्पिटल आणि घर पडले अंतर, मध्ये पडले अंतर. टाटा तूट गप्पा मारणे झाले आम्हा दूर. पती पत्नी होते मात्र जिद्दी फार. सर्व डॉक्टरांचा विचार आधार. 2-4 दिवसात प्रकृती ठीक होणार. 2-4 दिवसात प्रकृती ठीक होणार. ऐकून झाले समाधान.
हास्य दोघांचे चेहऱ्यावर, हास्य दोघांचे चेहऱ्यावर. वाटू लागले खरोखरच का हा बाप्पाचा चमत्कार, खरोखरच आहे ना बाप्पाचाच चमत्कार. संकट असे देवाचा, संकटात असे देवाचा आधार. आनंद, संकट असे देवाचा आधार, आनंद असे चेहऱ्यावर, आनंद असे चेहऱ्यावर. कविता पाहता पत्नीला होई आनंद पार, पहा तुम्ही आता उद्या तिच्या चेहऱ्यावर, पहा तिचा आनंद फक्त चेहऱ्यावर. दोघांचा संसार आणि देवाचा मात्र चमत्कार. ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः, ओम गम गणपतये नमः.